सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर श्रावण महिना लागायच्या आधी, ह्या श्रावण महिन्याच्या आधी आपल्याला अशी काही कामं करायची आहेत घरात, ज्याने आपल्यावर महादेव प्रसन्न होऊन आपली कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल। तर बघा, श्रावण महिना म्हटलं की श्रावण महिन्यापासून ते अगदी दिवाळीपर्यंत आपले खूप सारे सण त्याच्यात येत असतात, खूप सारे उपास व्रत वैकल्य येत असतात आणि खूप सारे आपल्या घरात पॉझिटिव्ह लहरी येत असतात, कारण आपल्या पूजाविधी भरपूर साऱ्या चालू असतात। श्रावण महिन्यात पूर्ण श्रावण महिना आपण महादेवांची पूजा करत असतो, कारण आपण म्हणतो ना की आपले पालनहर्ता जे पूर्ण सृष्टीचे पालन करत आहेत हे निद्रावस्थेत असतात, त्यामुळे महादेव हे आपलं एक पूर्ण श्रावण महिना आपलं काम करत असतात असं म्हटलं जातं। तर प्रत्येक देवी देवता हे 4 महिने आपली आपली कामं बजावत असतात। त्याचप्रमाणे ह्या श्रावण महिन्यात आपण महादेवांची पूजा करत असतो। महादेव प्रसन्न होण्यासाठी आपण एक ना एक उपाय करत असतो, व्रतवैकल्य करत असतो। तर हा श्रावण महिना जो अत्यंत शुभ आहे आणि प्रत्येक दिवस आपण पूजा करत असतो, प्रत्येक दिवशी आपण पूजा करतो, अशा ह्या श्रावण महिना लागण्याच्या आधी आपल्याला अशी घरातली काही जी कामं आहेत ती करायची आहेत, काही वस्तू आहेत त्या घरातून बाहेर फेकायच्या आहेत। तर अशा कुठल्या वस्तू आहेत, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या घरात जर का बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते एकतर तुम्ही सेल टाकून नवीन चालू करा, किंवा ते खराब झालेलं असेल, बंद झालं असेल, तुम्हाला चालवायचंच नसेल तर ते आपल्या कंपाऊंडच्या बाहेर, म्हणजे एकतर त्या घंटागाडीत कचऱ्याच्या द्या किंवा कंपाऊंडच्या बाहेर ते फेकून द्या। दुसरी गोष्ट, आपल्या घरात जर का तुटकी फुटकी भांडी असतील, जी कधीपासून आपण बघितली नसतील, एखादं तुटलेलं असेल, फुटलेलं असेल, जे वापरण्यात आलेलं नसेल किंवा जे कधीच तुम्ही वापरणार नसतील, ते चांगलं असेल तरी तुम्ही इतरांना देऊ शकता, आणि तुटलेलं फुटलेलं असेल तर ते तुम्ही एखादी वस्तू ती बाहेर काढून ठेवा। इलेक्ट्रॉनिकच्या कुठल्याही वस्तू ज्या खराब झालेल्या असतील आणि ज्या रिपेअर होत नसतील त्यांना लगेचच तुम्ही घराच्या बाहेर काढून फेका। आपल्या बायकांना सवय असते की आज नाही, उद्या नाही, परवा नाही, ही वस्तू रिपेअर करू, चांगली राहील, चांगली आणले, खूप पैसे दिलेत, असं तसं आपण सांगत असतो आणि वस्तू ठेवत असतो, पण ह्या वस्तू आपल्याला खूप अशुभ फळ देत असतात। त्यामुळे ह्या सगळ्या वस्तू आपल्याला घरातून बाहेर काढायच्या। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, श्रावण महिना लागायच्या आधी तुम्हाला घरातली जाळी जळमटं काढायची आहेत, पूर्ण घर साफसफाई करायचं आहे। जर का खूप जुनी आपल्याकडे काही भांडी आहेत जी आपण वापरत नाही, एखाद्या प्रोग्रामसाठी वापरतो, तर ती भांडीसुद्धा तुम्हाला काढून स्वच्छ करून धुवून ठेवायची आहेत, धुवून पुसून ठेवायची आहेत। घरात जर कडधान्य भरलेले असतील, कुठले धान्य भरलेले असतील, ह्या धान्याला कीड लागलेली आहे का हे तुम्हाला बघायचं आहे। कीड लागलेली असेल तर ते स्वच्छ करून साफसुथरे करून पुन्हा आपल्याला त्या डब्यांमध्ये भरायचे आहेत। अशा एक नाही अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या घरात आढळून येत नाही, परंतु त्या कधीतरी खराब झालेल्या असतात किंवा काहीतरी त्याला बुरशी आलेली असते। जे पापड लोणची आहेत, जे आपण उन्हाळ्यात बनवतो आणि पावसाळ्यासाठी ठेवतो, कधी त्यासुद्धा नाश झालेल्या असतात। तर नक्कीच ते पण बरण्यांमध्ये काय झालं ते नक्कीच उघडून बघा। मसाले, हळदी जे काही असेल ते तुम्ही नक्कीच चेक करून बघा, कारण अगदी दमट वातावरण झालेलं असतं आणि ह्या सगळ्या वस्तूंवर त्याचा परिणाम होत असतो। कधीतरी आपलं दुर्लक्ष होत असतं आणि ह्या सगळ्या वस्तू आपल्या घरात नाश झालेल्या असेल, खराब झालेल्या असेल, तर त्या अशुभ फळ आपल्या जीवनात आपल्याला देत असतात। त्यामुळे ह्या सगळ्या वस्तू क्लीन करा, घरातल्या खराब वस्तू बाहेर फेकून द्या। महादेवांची पूजा करण्यासाठी जर का तुमच्याकडे शिवपिंडी नसेल तर तुम्ही श्रावणात ही शिवपिंडी आणा, पारद शिवलिंग सांगा, किंवा जे पण कुठलं तुम्हाला पितळेचं शिवलिंग हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही आणू शकता। पण शिवलिंगावर त्याच्या साप जो आपण म्हणतो की नागराजा असेल का, तर नागराजा असायलाच हवा अशी पिंडसुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता। आणि श्रावण महिन्यात, पूर्ण श्रावण महिन्यात आपण महादेवांची पूजा आपल्या घरात किंवा मंदिरात जाऊन करायची आहे। तुम्हाला प्रत्येक सोमवारी व्रतवैकल्य बघा, प्रत्येक सोमवारी श्रावणात आपण महादेवांचा सोमवार जो असतो तो दिवस अत्यंत शुभ आहे आणि महादेवांना समर्पित आहे। ह्या सोमवारच्या दिवशी तुम्हाला व्रत करता येत असेल तर त्या दिवशी व्रतसुद्धा तुम्ही 1 दिवसासाठी करू शकता। सकाळीपासून धरायचा असतो आणि संध्याकाळी हा उपवास सोडायचा असतो। तर प्रत्येक सोमवारी तुम्हाला जी कुठली शिवमूठ आहे ती सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात। बघा, तर अशा एक नाही अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत। घरात आपल्या पॉझिटिव्हिटीचा संचार झालाच पाहिजेत, ते होण्यासाठी आपलं घर नेहमी साफसुथरं स्वच्छ असायला हवं। घराचा मेन दरवाजा आहे हा नेहमी साफसुथरा ठेवा। आता श्रावण महिना यायच्या आधी आपल्या देव्हाऱ्याची आपल्याला साफसफाई करायची आहे, दिवे सगळे साफ करून घ्यायचे आहेत। अमावास्येच्या दिवशी बघा, ज्याला लोक गटारी अमावास्या सांगतात, ती त्या दिवशी आपण पूर्ण सगळे दिवे लावत असतो, सगळे दिव्यांची पूजा करत असतो। हे दिवे सगळे घासून पुसून ठेवा, म्हणजे त्या दिवशी आपल्याला पूजा करायला कुठलीच
तर ह्या काही लहान लहान गोष्टी होत्या ज्या तुम्हाला मला सांगायच्या होत्या. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.